नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. मी आहे इंजिनिअर राजीव तावडे आणि हा व्हिडिओ आहे लग्न भाग 2. क्विक रिकॅप. लग्न भाग 1 या व्हिडिओमध्ये मी काय म्हणालेलो, अ, किती मुली, अ, उच्च शिक्षित मुली लग्नाचा डिसिजन घेतच नाही आहेत आणि मॅट्रिमोनी साइट्सवर कितीतरी ब्राईड प्रोफाइल्स आहेत, जे अगदी 34, 35, 36, 37, 38, 40, 42, 45, 46 इथपर्यंत पण एज झालेले हायली एज्युकेटेड ब्राईड्सचे प्रोफाईल आहेत. आणि माझा फोकस जो आहे इथे, इट इज ओनली ऑन द प्रोफाइल्स विच आर ऑलरेडी देअर ऑन द मॅट्रिमोनी साइट्स, किंवा इन अदर वर्ड्स मला हे म्हणायचं आहे की अशा मुली ज्यांना लग्न करायचं आहे म्हणूनच तर मॅट्रिमोनी साइट्सवर प्रोफाईल्स बनवले आहेत, पण पैशाची चांदी कोणाची होत आहे? मॅट्रिमोनी चालवणाऱ्यांची होत आहे. कारण त्यांना वर्षानुवर्षे नुसतं नवीन रिन्युअल्स करून पैसे मिळत आहेत, मुलांकडून पण आणि मुलींकडून पण. आणि आपलं पॉप्युलेशन जे आहे ते एज्युकेटेड पॉप्युलेशनचं डिक्लाइन होत जात आहे. क्लिअर डेटा बोलतो आहे. हा माझा स्वतःचा स्टडी आहे 2018 सालापासून. त्यामुळे लग्न झाली पाहिजे, चांगले प्रोफाईल्स ग्रूम्सनी ब्राईडना सर्च केलं पाहिजे, ब्राईड्सनी चांगले प्रोफाईल्स ग्रूम्सना सर्च केलं पाहिजे. आणि करिअर हे सगळं सर्वस्व नाही आहे. हे फक्त एक मिथ आहे करिअर नावाचं, की ज्याच्या मागे धावून धावून लोक फक्त एक एक्सलन्स पैशाच्या रूपात करत आहेत. तर लेट्स कम बॅक टू द टॉपिक. तर मुलींनी राईट डिसिजन घ्यावा राईट एजमध्ये. जसं की माझ्या केसमध्ये पण मी सांगितलेलं आहे की माझा एज आहे 39. पुढच्याच महिन्यात मी 40 होणार आहे. तरी पण माझं जे ब्राईड सर्चिंगचं जे एज आहे ते ब्राईड फक्त मी 31 या वयापर्यंतच बघणार आहे. कारण बायोलॉजिकली सेफ पुढच्या पिढीसाठी होण्यासाठी एक चाइल्डचा तरी ऑप्शन सेफ राहावा. सेकंड चाइल्ड मे बी येस ऑर नो, बट तेवढं तरी सेफ्टी असावी. त्यामुळे मी मे बी 22, 23, 24 जे काही लिगल एज असतं ब्राईडचं त्यापासून, म्हणजे लग्न करायला लिगल जे एज आहे तिथून 31 किंवा 31.5 इथपर्यंतच मी सर्च करत आहे. सो ज्या हिंदू मुली आहेत त्यांनी हा म्हणजे हे समजून घेणं आहे. लेट मी बी व्हेरी क्लिअर की मी त्या मुलींना संदेश नाही देत आहे ज्यांना इच्छाच नाही आहे लग्न करायची, आणि त्यामुळेच त्यांनी कुठल्याही मॅट्रिमोनियल्स वगैरे वगैरे त्यांचे प्रोफाईल बनवले नाही आहेत. सो त्यांनी त्याबद्दल मी बोलत नाही आहे. दे आर फ्री टू टेक देअर ओन डिसिजन ऑफ नॉट मॅरिंग. आय रिस्पेक्ट दॅट डिसिजन. ओके, तेवढं आपलं पॉप्युलेशन डिक्लाइन होणारच आहे. ते ओके, ते मान्य केलं. बट लेट अस बी प्रॅक्टिकल. ज्या मुलींनी मॅट्रिमोनियल साइट्सवर प्रोफाईल्स बनवलेले आहेत, आणि माझा स्वतःचाही एक्सपिरियन्स आहे की किती वेळा ब्राईड प्रोफाईल्सना कॉन्टॅक्ट केल्यानंतर पुढे ते रिप्लायच देत नाही. म्हणजे नो म्हणून पण नाही सांगत, म्हणजे काय म्हणतात ते डिक्लाइन म्हणून पण नाही सांगत, ॲक्सेप्ट पण नाही, कम्युनिकेट पण नाही करत, कॉल पण नाही करत, व्हॉट्सॲप पण नाही करत, काही डेटा शेअरिंग पण नाही, काहीच नाही. आणि हे असं होत 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 फक्त करिअर सो कॉल्ड करिअर जे एक मिथ आहे. आणि जसं की मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की मी स्वतः आय बिलॉंग टू अ फायनान्शियली स्टेबल फॅमिली. मी आता नोकरी नाही करत. इन द पास्ट आय हॅव वर्क फॉर 8-9 इयर्स. आय वॉज इन द टीचिंग प्रोफेशन. आणि यापुढे नोकरी करणार नाही आहे. आणि मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे जिला नोकरी करायची इच्छा नाही आहे. सो आय कॅन गिव्ह अ गुड फॅमिली लाईफ टू द वन हू मॅरीज मी, आणि तिने सुद्धा घराकडे लक्ष द्यावं, हे माझं मोटिव्ह आहे. सो त्यामुळे मी हेही सांगितलेलं आहे की मी हायली क्वालिफाईड आहे, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आहे. तरी पण हायली क्वालिफाईड व्यक्तीशी सुद्धा लग्न करू शकतो, किंवा मला एक BCom BA गावातली मुलगी, इंग्लिश न बोलता येणारी मुलगी, त्याबद्दल पण चालणार आहे. आणि तशा मुलीशी लग्न करून सुद्धा आय कॅन गिव्ह हर अ गुड क्वालिटी लाईफ. सो दिस इज द आय ओपनर विच मेनी ब्राईड्स नीड टू अंडरस्टँड, की नुसतं जॉबला जाऊन जाऊन आणि पैसे कमवून नुसते कमवून आज अशी स्थिती झालेली आहे की किती मुली ह्या एकट्या राहणार आहेत. आणि त्यामुळे मी किंवा आणखी मुलं सुद्धा किती एकटी राहणार आहेत आयुष्यभर म्हातारपणीपणे. आणि त्यानंतर मग लेट्स टेक द एक्झाम्पल द ब्राईड्स, की अजून बेटर ग्रूम मिळेल, अजून बेटर हजबंड नवरा मिळेल. तर हे करता करता, आणि हे बेटर हे पैशाच्या रूपात फक्त नसतं. लेट मी बी व्हेरी क्लिअर प्लीज, दिस इज अन आय ओपनर. पेरेंट्सनी सुद्धा हे आपल्या हिंदू पेरेंट्सनी आपल्या हिंदू मुलींना हे सगळं नीट समजवावं. एक मुलगा असा असू शकतो की ज्याने भरपूर पैसे कमवलेले आहेत, पण त्याचे पास्टमध्ये कितीतरी अफेअर्स असू शकतात. सो असा कोणाला हवा नसतो, बरोबर? तर किंवा लपवाछपवी किती काय काय, किंवा काही दुसऱ्या काही गोष्टी, जसं की अल्कोहोल किंवा स्मोकिंग किंवा किती काही गोष्टी. सो वन कॅनॉट गेट अ कम्प्लीट पॅकेज
of all priorities, sorry, of all qualities. There those are only some rare profiles जे असे टॉप मोस्ट क्वालिटीज जे ऑफर करतात, जसं की मी आहे. आय एम अ नॉन स्मोकर, नॉन अल्कोहोलिक, नो पास्ट अफेअर्स, नो पास्ट रिलेशनशिप्स, एकही रुपयाचं लोन नाही, डोक्यावर हायली क्वालिफाईड, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, आय आय टी बॉम्बे अप्रूव्ड वगैरे काही, आय आय टी बॉम्बे सायलॅब अप्रूव्ड म्हणजे काही प्रोजेक्टसुद्धा आहेत. तर असे टॉप नॉच जे असतात, हू कॅन बी केअरिंग फॉर द नेक्स्ट जनरेशन ॲज वेल एज फॉर द लाईफ पार्टनर. आणि एक आउटलुक आहे, एक आयुष्य चांगलं जगायचा, निसर्गाकडे इंटरेस्ट आहे, स्वतःचा धर्म फॉलो करणारी व्यक्ती. तर असं हे जे काही फीचर्सचं जे पॅकेज आहे ते फक्त रेअर काही मुलांमध्येच मिळणार. एल्स अदर्स दे हॅव टू कॉम्प्रोमाइज. जसं की कोण मुलगा आहे तो लोन घेऊन त्याचं पुढचं सगळं चालवणार आहे, घराचं वगैरे सगळं काय काय, त्याचे काहीतरी भलतेच काही इंटरेस्ट्स आहेत काहीतरी, तर ते सगळं दे हॅव टू ॲडजस्ट. आणि हे बघितलेलं आहे गेल्या 10-12 वर्षात की ब्राईड प्रोफाईलचा कॉन्टॅक्ट केल्यानंतर जे पर्टिक्युलर मी फक्त म्हणजे जसं की मी सिंह राशी पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे, तर मी मिथुन राशी, आर्द्रा नक्षत्र, नंतर कन्या राशी, हस्त नक्षत्र, कन्या राशी, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, सिंह राशी, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, हे काही एकदम बेस्ट मला चालणारे राशी आणि नक्षत्रांचे कॉम्बिनेशन्स आहेत. पण त्यांना देव लाईक लिस्ट बॉदर्ड समोरून त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर, म्हणजे रेअरली होते काही की जे जेन्युइन होते, पण त्यानंतर पण पुढे काही ना काही कारणं, काही ना काही त्यामुळे प्रोसीड नाही करता आलं वगैरे. दोज वर सम व्हेरी रेअर केसेस. बट मोस्टली किती ना किती म्हणजे हे राशी नक्षत्र नीट वगैरे असून पण मॅच होणारे, त्यांचं काही आउटलुक काही वेगळंच. त्यामुळे आज समाजात असं झालेलं आहे की बेसिक जी ॲस्ट्रॉलॉजी जी आहे आपण ते पण हे सगळे तसे प्रोफाईल्स मी सांगतो ज्यांचे म्हणजे सेम गोत्र नसलेले, सेम नाडी ऑब्व्हियसली नाही, कारण मी ते सांगितलंच ते नक्षत्र वगैरे मॅच नाही होत. तर आपण समाजामध्ये कितीतरी लोकांनी, मी नाही पण कितीतरी लोकांनी हे सगळं बाजूला ठेवूनच दिलेलं आहे की बेसिक, मी नाही म्हणत आहे की एकदम एक्स्ट्रीम अगदी राशीचक्रम, जन्मांग चक्रम, आणि त्याला अगदी आतून खोदून खोदून अभ्यास करून आणखीन 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 काहीतरी खुसपाट काढून 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 प्रोफाईल्स इग्नोर करणं, तसं नाही म्हणत आहे मी. मी फक्त बोलतोय की बेसिक राशी नक्षत्र वगैरे मॅच करणं आणि गोत्र वेगळं हे बघणं, हे तर बेसिक आहे. तर याकडे कृपया लक्ष द्यावं. नाहीतर आणि राईट एजमध्ये, नाहीतर लग्न होणं खूप डिफिकल्ट आहे आणि आपलं पॉप्युलेशन डिक्लाईन होणार आहे. आणि याकडे आपल्याला सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. जे पॉप्युलेशन डिक्लाईन ऑलरेडी डिक्लेअर झाल्यासारखं आहे जिथे, तर ते डिक्लेअर झाल्यासारखं आहे. तर बाकी जो दुसरीकडे जो लॉस होतोय, तो लॉस होण्यापासून तो वाचायला पाहिजे, हे माझं मत आहे. डिक्लेअर झाल्याचा अर्थ काय? जो लॉस झालेलाच ऑलरेडी. कितीतरी आज मी बघतो, गेल्या कित्येक वर्षांमध्ये बघतोय, गेले 7-8 वर्षांमध्ये जे मी म्हणालो की कितीतरी मॅट्रिमोनियल साईट्सवर ब्राईड जे आहेत ते 33, 34, 35 हे अनमॅरिड भरभरून अगदी काही वेगवेगळे अगदी टॉपमोस्ट कितीतरी काही पोस्ट्स वगैरे, अगदी काही मॅनेजर, काही काय 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 छान छान अगदी पोस्ट अगदी. बट दॅट इज नॉट इनफ फॉर द लाईफ टाईम. माझ्या आईने सुद्धा मी 4-5 वर्षाचा होतो तेव्हा नोकरी सोडली. गुड पेइंग गव्हर्नमेंट जॉब इन बँक ऑफ बरोडा. शी वॉज वर्किंग ऑन द 18th फ्लोअर ऑफ बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची जी बिल्डिंग आहे तेव्हा तिथे मेन ऑफिस होतं बँक ऑफ बरोडाचं. सो शी वॉज वर्किंग दे. तर तो जॉब तिने सोडला. देन she looked after me. So that is parenting. The parent gets to give time to the child. पण हल्ली असं झालेलं आहे की आताचं जनरेशन असं म्हणतं की ती मुली म्हणतात अशा, लग्न झालं तर फार फार तर त्यानंतर त्याच्या पलीकडे मुलंच नको किंवा काय. तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. आपलं पॉप्युलेशन जे आहे ते वर्षानुवर्ष हे असं पुढे येत आलेलं आहे आणि पुढेही येत राहायला पाहिजे. डिस्पाईट सो मेनी नेगेटिव्ह न्यूज जे बाहेर येत आहेत. सब टॉपिक मी चेंज करत आहे, इथे बोलतोय की कितीतरी न्यूज आहेत की कोणी कोणाला, हजबंडने वाईफला, वाईफने हजबंडला कितीतरी त्रास दिला. सो मेनी केसेस दॅट वी आर लिस्निंग एव्हरी डे. बरोबर. इवन आय एम अ कंटेंट क्रिएटर, माझ्याकडे भरपूर मी डेटा सर्चिंग वगैरे मी करत असतो. डिस्पाईट दॅट एव्हरीवन ऑलमोस्ट मेनी पीपल आय वुड से हॅव टू बी पॉझिटिव्ह अँड हॅव अ पॉझिटिव्ह आउटलुक. जसं की मी ॲट द एज ऑफ 39 हायली क्वालिफाईड आहे आणि सगळ्या न्यूज बाहेरच्या सगळं माहीत आहे. काय काय किती केसेस देशभरातल्या झालेल्या आहेत. कदाचित
म्हणजे सगळ्यांना माहीत सुद्धा नसतील किती काय मी जर आता समजा बोलायला लागलो तर त्या केसेस. तर हे चाललेलं आहे. पण डिस्पाईट दॅट ऑप्टिमिस्टिक म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच आयुष्याकडे ठेवणं आणि पॉझिटिव्हली म्हणजे लग्न होईल याचा म्हणजे याकडे पॉझिटिव्हली बघणं. तर दॅट इज व्हॉट आय लूक ॲट. आणि बाकी मुलांनाही तो संदेश देतो, की जर चांगला ब्राईट प्रोफाइल मिळत असेल देन लूक फॉर द आय मीन पॉझिटिव्ह इन दॅट प्रोफाइल. And if possible to continue for the marriage and then ऑब्व्हियसली मॅरिड लाईफ. तर जसं की मी पण 39 आहे, आता 40 होणार आहे लगेच काही आठवड्यांनी. आणि 41 झालो मी तरी, 42 झालो तरी मी ब्राईड सर्च सुरू ठेवणार आहे इफ आय एम अनमॅरिड. तर बीइंग पॉझिटिव्ह दॅट इज द मेसेज आय वुड लाईक टू गिव्ह टू द वर्ल्ड. ब्राईड्स म्हणजे मुलीने हे खूप समजून घेणं महत्त्वाचं आहे, की ते त्यांच्यापेक्षा वयाने जास्त मुली जे आहेत, ते त्यांना दिसत असतील, की अरे ही पण अनमॅरिड आहे, ती पण अनमॅरिड आहे. कॉर्पोरेट कल्चर सो कॉल्ड किती खराब जे वर्क एथिक्स आहेत इन सेव्हरल कॉर्पोरेट्स. आणि नुसते ते कॉर्पोरेट लॅडर वर जाण्यासाठी मला हे बनायचं आहे, टीम लीडर बनायचं आहे, ते बनायचं आहे. सी दिस इज ओनली इट इज गुड फॉर अप टू अ पर्टिक्युलर एज 32 ॲट द मोस्ट 31 वगैरे. आणि त्यानंतर आयडियली आय बिलीव्ह दॅट आयडियली फॉर अ हायली एज्युकेटेड female it is good to marry and have one or two children, enjoy the what पेरेंटिंग फेज ऑफ लाईफ. अ किड ऑर अ टू ते जे फेज आहे ते एन्जॉय करणं. एक होमली म्हणजे सगळं चांगलं एक एक फॅमिली असणं. आणि बाहेरची दगदग जी आहे ती कमी करणं. आणि लेट द हजबंड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डुईंग द जॉब ऑर अर्निंग बाय अ बिझनेस. इन माय केस आय डोंट नीड टू डू दॅट, इट इज ऑल सेटल्ड. सो जॉब मला तर मी काही करणार नाही आहे आणि ना माझ्या वाईफला करायची गरज आहे. त्यामुळे मी ना बिझनेस ना जॉब काही नाही. बट आय कॅन प्रोव्हाइड अ गुड लाईफ विदाउट अ जॉब टू माय लाईफ पार्टनर. तर दिस इज द रिअल थिंग, की एक चांगलं एक जगणं. आणि 32 ते 40 जो एज आहे ना, तो फटाफट असा निघून जाणार ना, की काही कळणार पण नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज फॉर टू द ब्राईड्स, की तुम्हाला कळणार पण नाही की हे एज ग्रुप जे आहे, माझं स्वतःचं कसं गेलेलं आहे. 32, 33, 34, 35, 36, आज 39 झालं आहे, पुढच्या महिन्यात 40 होणार आहे. आणि आयुष्यात ते दनादन निघून जातं. आणि जे प्रायोरिटीज आपल्याला जे वाटतं 31-32ला वगैरे आहे, इथे सगळं चेंज होत जातं. आता मी 39 जे आहे, तो एक टेम्पररी फेज असतो. लेट मी बी व्हेरी क्लिअर फॉर ऑल बॉईज अँड गर्ल्स, की 32-33 हा आपल्याला वाटतं खूप काय काय अगदी असं म्हणजे आणि 39-40 इथपर्यंत आल्यानंतर हे कळतं की आपण कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या ओके आहेत, खूप एन्जॉय केलेल्या आहेत. आणि आता इथून आपण 40च्या नंतरचं जे आयुष्य वगैरे आहे ते कसं चांगलं जगायला पाहिजे. अनदर मेसेज आय वुड लाईक टू गिव्ह टू सेव्हरल ब्राईड्स इज दॅट मॅरिंग अ गाय, अ बॉय जो फक्त 2-3 वर्षाने एजमध्ये मोठा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्या अशा क्वालिटीज बघाव्या असं, तर ते इट इज इम्पॉसिबल, राईट. आणि एज इज जस्ट अ नंबर. राईट नाव आय एम 39. एकदम मेंटली ॲक्टिव्ह आणि व्यक्ती, जो 3 यूट्यूब चॅनल चालवतो आहे. आय डोंट अर्न एनी मनी फ्रॉम दॅट, बट ॲज हॉबी. तर आय विश टू मॅरी अ गर्ल हू इज 27, हू इज 28. दॅट विल बी द बेस्ट, दॅट आयडियल एज. बट देन द ब्राइड्स इन दॅट एज दे वॉन्ट, नाही नाही हा एवढा मोठा 39 एज वगैरे. सो लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर, एज इज जस्ट अ नंबर. अँड व्हेन यू विल टर्न 39 यू विल अंडरस्टँड दॅट थिंग. एज इज जस्ट अ नंबर. हे एज फक्त इथून निघून गेलेलं आहे. बट इफ यू आर गेटिंग अ गुड, दॅट आय बिग मेसेज दॅट आय वॉन्ट टू गिव्ह इथ, इफ यू a person who is like 39 of my age, who has that much maturity, life बघितलेलं आहे. So that is a person who will lead a good family life for his wife and for his next generation, rather than a guy who is just 3 to 4 years older than you, or 2 years 3 years older than you. He is just from the same age, राईट, ऑफ युअर्स. 32-33 जो 27-28च्या मुली आहेत ते फक्त फार फार तर 32-31 वगैरे बघतात. तर बोलायचं हे आहे की कीप युअर ऑप्शन्स ओपन. लाईक इन माय केस, मला तर हवंच आहे 27-28ची ब्राईड लग्नासाठी. आय विश टू मॅरी अ यंग पर्सन. आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट.
तर ब्राईड्सना इम्पॉर्टंट मेसेज आहे की प्लीज थांबून राहू नका. एज निघून जातं आणि मी तर एक ग्रूम आहे जो एक ब्राईड सर्च करत आहे. पण एज निघून जातं. त्यानंतर लग्न इम्पॉसिबलसारखं होतं आणि मग दुसरी उगाचच मग कारणं स्वतःच्या मनाला सांगत राहण्याला काही अर्थ नाही आहे. नाही, काही नाही. आय हॅव अ करियर, आय हॅव धिस, आय हॅव दॅट. कारण तुमच्यासमोर अजून फिमेल्स दिसतायत, ज्यांनी आपल्या पायावर म्हणजे धोंड मारून घेतलेली आहे. 33-34चे झालेले आहेत. 33 वगैरे झाले आहेत जे. मग 33 अर्थ 33, सव्वा 33 त्यानंतर कुठे ग्रूम मिळणार आहे. मग आणि लग्न होणार आहे 34ला आणि से सपोज प्रेग्नन्सी विल कम ॲट 35 आणि इट इज हाय रिस्क प्रेग्नन्सी वगैरे सगळं ते. सो ते एक चाइल्ड होणं वगैरे पण किती म्हणजे डिफिकल्ट काय आहे. सो राईट एजला राईट गोष्टी करणं इज इम्पॉर्टंट. लाइक फॉर इन्स्टन्स इफ आय से की टुडे आय एम इफ आय गेट मॅरिड से सपोज आज मी मास्टर्स आहे विच इज माय रिअल क्वालिफिकेशन मास्टर ऑफ इंजिनिअरिंग वगैरे. बट इमॅजिन गाय अनदर गाय जो BE आहे फक्त आणि तो आता अचानक लग्न करून आता 39-40व्या वयात सांगतो आता मला ME करायला मी सुरू करतो आता आणि चला आता तर द वाईफ विल गेट इरिटेटेड लाईक जे काय करायचं ना ते त्या त्या एजला करायला पाहिजे. मॅरेज हॅज नो पर्टिक्युलर एज. करा कुठलेही बट जे काही गोष्टी आहेत अबाउट हॅव्हिंग अ चाइल्ड ते बायोलॉजिकली नेचरने काही सेट केलेलं आहे. तर त्यासाठी ते एज बघावं लागतं इन टर्म्स फॉर द फिमेल्स. गाय कॅन मॅरी ॲट एनी एज ओके. सो त्यामध्ये काही राग येण्याची काही गोष्ट नाही आहे. इट इज अकॉर्डिंग टू मेडिकल सायन्सेस. तर तो एक मेसेज आणि दुसऱ्या गोष्टी अच्छा पर्सनल एक गोष्ट की आय वुड बी हॅपी टू स्पेंड माय लाईफ विथ अ पर्सन हू हरसेल्फ वॉन्ट्स टू लिव्ह विथ मी. तर हे एक पॉईंट आहे आणि क्वालिटीज जे मी बघत आहे लाईफ पार्टनरमध्ये ते मी नोट डाऊन केलेले आहेत. ह्याचा एक मी शॉर्ट पण नंतर वेगळा बनवणार आहे एखाद्या चॅनलवर. तर स्ट्रॉंग फॅमिली व्हॅल्यूज त्या ब्राईडला असले पाहिजे आणि मुलांनी सुद्धा हे जे पॉईंट्स मी आहेत मी नोट डाऊन केलेले आहेत ते तुम्ही कन्सिडर करण्याबद्दल म्हणजे तुमचे झाले असतील ह्याच्याबद्दल कुठले टिक असतील कुठले टिकमार्क नसतील ते तुम्ही विचार करून घ्या. सो अ ब्राईड जिचे स्ट्रॉंग फॅमिली व्हॅल्यूज फॅमिलीला म्हणजे कडे लक्ष देणारी सो स्ट्रॉंग फॅमिली व्हॅल्यूज अशी पाहिजे ब्राईड. रिस्पेक्ट फॉर मॅरेज म्हणजे मॅरेजसाठी वेळ देणं म्हणजे स्वतःच्या हजबंडसाठी वेळ देणं स्वतःच्या किडसाठी वेळ देणं. हॅव्हिंग अ किड इज इसेन्शियल. घराकडे लक्ष देणं. सो रिस्पेक्ट फॉर मॅरेज आणि दुसरी गोष्ट बिंग लॉयल इन द मॅरेज. सो दॅट इज रिस्पेक्ट फॉर मॅरेज. नंतर स्टेबल नेचर मध्येच चिडचिडापण किंवा असं वगैरे नसलेलं वगैरे. लो इगो लो ड्रामा म्हणजे मी म्हणजेच काय आणि काय तर किती जसं एज्युकेशन वाढत जातं तर तसं हे इगो वाढत जातो हे मी पण सुद्धा पाहिलेलं आहे इन सम ब्राईड्स. सो तसं नसलेली ब्राईड. लो ड्रामा बाकी डेली लाईफमध्ये सिम्प्लिसिटी. नंतर मला तर नोकरी करणारी नको आहे. त्यामुळे माझा नेक्स्ट पॉईंट आहे की लेस एक्सपोजर टू हायपर मेट्रो करियर ऑब्सेशन कल्चर. म्हणजे करियर 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 इज एव्हरीथिंग करियर इज लाईफ करियर तसं मला तर नकोच आहे. मला एक सिम्पल व्यक्ती आयुष्यात हवी आहे. नंतर नॅचरल इन्क्लिनेशन टुवर्ड्स होम मेकिंग म्हणजे घराच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बेसिक कुकिंग रिस्पॉन्सिबिलिटीज आणि फॅमिलीकडे लक्ष देणं. जो काही पॉईंट्स आधी पण मी नोट डाऊन केलेले आहेत. प्रेफरन्स फॉर पीसफुल डोमेस्टिक लाईफ. डोमेस्टिक लाईफ जे रेग्युलर आपलं जे असतं त्याकडे एक पीसफुल प्रकारे जगणं. नॉन डिमांडिंग नॉट टू मच एक्सपेंडिचर ऑन लाईक फुटवेअर आणि बाकी काय काय मेकअप्स अँड ऑल दॅट. आय डिसलाईक मेकअप्स. सो मेकअप वगैरे न करणारीच मुलगी मला हवी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि तुम्ही विचार करू शकता की व्हॉट आर द पॉईंट्स दॅट यू नीड टू डिस्कस विथ द ब्राईड बिफोर मॅरेज. नंतर हाय लॉयल्टी ते मी बोललोच आधी आणि इमोशनल कमिटमेंट विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन मॅरेज. नंतर ॲक्सेप्टन्स ऑफ ट्रेडिशनल रोल्स. सी व्हॉट हॅज हॅपन्ड ओव्हर द इयर्स इज दॅट मॅन राहायला ट्रेडिशनलच देत राहत दॅट इज छपरा घर का छपरा आणि हे काय म्हणजे शेल्टर अँड व्हॉट फायनान्शियल प्रोव्हाइडिंग. whereas now it is told to men that आम्ही पण कमवतो आहोत
ब्राइड्स विल टेल यू आम्ही पण कमवतो. हावेवर घराचं जबाबदारी प्रोव्हाइड करायची त्या मुलाची किंवा त्या मुलाच्या आई वडिलांचं जे आहे ते त्याच्यावरच राहतं, त्याच्या डोसक्यावरच राहतं ते, विच इज द हार्श रियालिटी. इन व्हेरी रेअर केसेस वी कॅन ऑब्झर्व इन द सोसायटी व्हेर इन द ब्राईड अँड द ग्रूम हे दोघांनी अगदी घरासाठी काही म्हणजे फायनान्शियली दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं. बट एल्स इट इज द ग्रूमच्या डोक्यावर जी काही असते ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यामुळे मेलची ती ट्रेडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी तीच राहिली. मेल असं बोलतो का कुठला की म्हणजे रिव्हर्स करिअर रोल नाही, नाही. असं झालेलं आहे की नाही, नाही मी पण जॉब करणार, तू पण जॉब करणार, मग घरातलं करणार कोण? हा झालेला आहे प्रश्न आणि त्यामुळे झालेले आहेत की शहरांमध्ये डिव्होर्सेस वाढलेले आहेत. मुलंच नको पहिला तर एक विषय. त्यामुळे एक कॉमन फॅक्टर जे नेक्स्ट जनरेशन असतं ते एक चाइल्डकडे लक्ष देणं, एक कॉमन बाइंडिंग फॅक्टर होऊन जातो त्या फॅमिलीचा. तो येतच नाही कारण पिसून काढतायत नोकरीच्या ठिकाणी भरपूर कंपन्यांमध्ये. आणि जर मूल नसलं तर हां, मूल नसलं तर नाही मूलच नाही आणि मूल असलं तरी पण कितीतरी बघतोय किती केसेस डिव्होर्सेस होत आहेत त्यानंतर. तर ऑल धिस इज गोइंग रॉंग. त्यामुळे ट्रेडिशनल रोल जी ॲक्सेप्ट करेल तर तुम्हाला मुलांना सुद्धा मी एक मेसेज देऊ इच्छितो की यू डिसाईड ॲक्च्युली तुम्हाला जस्ट नुसतं 4 लोकांना शो ऑफ करत राहायचं आहे का की मी ह्या कॉर्पोरेटमध्ये अशा काम करणारे अशा मुलीशी मी लग्न केलं वगैरे 4 हे तर ते दॅट कॅन पुट यू इन टेरिबल प्रॉब्लेम्स आणि ते बाहेर होताना दिसतंय. त्यामुळे मी माझी नीड्स जे आहेत ते मी एकदम सिंपल ठेवलेले आहेत. मला गावाकडची मुलगीसुद्धा चालणार आहे. मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे आणि एकदम म्हणजे ऑपोजिट्स जे आहेत ते म्हणजे मी चालवून घ्यायला मी तयार आहे. प्रोव्हायडेड शी हॅज म्हणजे एन इन्क्लिनेशन टुवर्ड्स लर्निंग. ती शिकून घ्यायला तयार आहे की ती ना किती बेसिक गोष्टी म्हणजे आयुष्य चांगल्या जगायच्या. तर मला एक बी.कॉम अर्धवट, बी.ए. अर्धवट सोडलेली गावातली मुलगी मालवणी बोलणारी वगैरे फ फक्त मराठी आणि मालवणी बोलता येणारी आहे. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. आय कॅन रन अ सक्सेसफुल फॅमिली. आय कॅन हॅव अ किड अँड एकदम हायली एज्युकेटेड त्या किडला करू शकतो. बिकॉज एक बेसिक इफ शी इज द वन हू इज गोइंग टू गिव्ह मी कंप्लीट सपोर्ट हां, लाईफटाईम स्टेबिलिटी आणि बेसिक जी मुलाकडे लक्ष देणं. ऑब्व्हियसली आय विल ऑल्सो डू बेसिक कुकिंग रिस्पॉन्सिबिलिटी 60-65% शी इज टेकिंग. दॅट इज द प्रायमरी नीड ऑफ अ फॅमिली. ओके. सो वी नीड टू एव्हरीवन नीड्स टू व्हॉट गेट इन टू प्रॅक्टिकॅलिटी ऑफ लाईफ. जसं की मलाही किती ब्राईड्सनी कॉन्टॅक्ट केलेला आहे 1.5 लाख कमवणारे वगैरे. आताही मी जसं सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की एक फॉरेनमध्ये राहणारी महाराष्ट्रीयन ब्राईड तिने कॉन्टॅक्ट केलेला आहे. एका सायकॉलॉजिस्ट गव्हर्नमेंट जॉब असलेल्या अराउंड 34 इयर्स ओल्डने केलेला आहे. इंटरेस्ट पाठवले, कॉन्टॅक्ट नाही केले, इंटरेस्ट पाठवले एका मॅट्रिमोनी साईटवर. टू बी प्रिसाइज एक 30 इयर ओल्ड डॉक्टर पर्स्युइंग मास्टर्स MBBS ऑलरेडी अँड मास्टर्स पर्स्युइंग आणि हॅव्हिंग अ गव्हर्नमेंट जॉब. तर बट देन यू नो ॲट वन स्टेज व्हॉट मॅटर्स द मोस्ट. मला लाईफमध्ये स्टेबिलिटी हवी आहे. मला लाईफमध्ये काय घर चालवायला व्यक्ती हवी आहे. राईट. आणि ह्याच्यामध्ये कोणी चिडू नये. घर चालवायला जीव तोडून मेहनत असते. मी दर दिवशी जीव तोडून मेहनत घेत असतो आणि त्यानंतर कसा तरी कुठेतरी वेळ काढून मी हे व्हिडिओज वगैरे बनवतो. इफ आय डिसाईड टू जस्ट कीप ऑल दोज थिंग्स अवे आणि मी फक्त व्हिडिओज करत राहिलो तर मी दिवसभरात अगदी 5-5 तास व्हिडिओ बनवू शकेन. तर सगळं घरातलं काम आवरून घरात भरपूर कामं असतात आणि आय बिलीव्ह दॅट हे रिॲलिटी समजून घेणं हे कितीतरी ब्राईड्सना पण गरजेचं आहे. त्याच्याशिवाय नाही चालणार. एक मॅन फॉर इन माय केस आय एम नॉट गोइंग टू डू जॉब बट हावेवर इट इज मी अँड माय फॅमिली हू विल बी द वन हू इज गोइंग टू बी द व्हॉट फायनान्शियल सप्लायर्स राईट फॉर द फॅमिली टू रन. सो इट इज बेसिक की जी मुलगी घरात येईल तिने म्हणजे
मेक इट इट शुड बिकम पॉसिबल टू हॅव वन किड इन द फॅमिली. सो ऑब्व्हियसली त्या एजमधलीच असायला पाहिजे ना, म्हणजे 31च्या आतलीच असायला पाहिजे ब्राईड. नंतर बेसिक कुकिंग रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी तर घ्यायला तिची, दॅट इज बेसिक व्हॉट आय कॅन एक्सपेक्ट. आय नो खूप लोकांना राग येईल असं काय तसं काय, पण ते कसं करणार? जे आहे ते दॅट इज द रिझन फॅमिलीज आर ब्रेकिंग. आणि मुलांना सुद्धा मेसेज देतोय तुम्हाला, की जर तुम्ही अशा मुलीशी लग्न केलं हू इज ओनली करिअर करिअर अँड करिअर, तर तुम्ही फॅमिली कशी रन करणार आहात? इट इज टेरिबल टू रन अ फॅमिली. इन्स्टेड इफ यू आर गोइंग टू मॅरी अ सिम्पल गर्ल, लाईक फॉर एक्झाम्पल इन माय केस, मी ऑप्शन्स ओपन ठेवलेले आहेत. अशी मुलगी जिने जर हायली एज्युकेटेड आहे, कॉर्पोरेटमध्ये सुद्धा काम करून, जर तिचं समजा तिला समजा आता यापुढे नाही करायचं आहे अशी असेल तरी पण ठीक आहे मला. पण तसं कोणी मिळणारच नाही, कारण कॉर्पोरेट इट इज सच अ लाईक थिंग की काय, म्हणजे ते कोणाला म्हणजे करायचंच आहे, मुलींना जॉब्स करायचेच आहेत. मी काही नाही करू शकत त्याबद्दल. आणि कितीतरी मुलांचंही तसंच झालेलं आहे. काय करणार आता? मुली लग्नच नाही करत आहे तर करणार काय? तर मी ऑप्शन ओपन ठेवलेले आहेत, की एक सिंपल गर्ल, व्हिलेज गर्ल इज ऑल्सो फाईन. तर मी किती ब्राईड्सना इंटरेस्ट पाठवतो, जे जॉब पण नाही करत त्यांना पाठवतो मी इंटरेस्ट. आणि ड्युरिंग माय मॅट्रिमोनी सर्च ह्यामध्ये, या व्हिडिओमध्ये मी खूप पर्सनल टच दिला. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा म्हणजे विचार करा कोणी पण. पण बेसिक मेसेज तो एक बेसिक आहे या व्हिडिओमधून, की ब्राईड्स मुलींनी त्यांना हे आहे, ज्यांना लग्न करायची इच्छा आहे, क्लिअर सांगतो, ज्या मुलींना लग्न करायची इच्छा आहे आणि त्यासाठीच त्यांनी मॅट्रिमोनियल साईट्सवर प्रोफाईल्स बनवले आहेत. किती मुली आहेत ज्या फॉरेनला आहेत, युरोपमध्ये आहेत, कुठे अमेरिकेत आहेत वगैरे, आणि त्यांनी इथे इकडच्या महाराष्ट्रीयन मॅट्रिमोनी साईट्सवर वगैरे बनवलेलं आहे. त्याचा अर्थ काय, की त्यांना एक हिंदू मुलाशी करायचं आहे लग्न. तर करायचं आहे कितीतरी, तर बाकी तर तिकडच्याच नॉन हिंदूशीच करून स्वतः पुढचं तर सगळं ते हिंदू धर्म तिथूच त्यांच्या फॅमिलीमध्ये संपून जातो. तर ते पण करणारे आहेत किती लोक, किंवा त्याच्याही पुढचे नेक्स्ट जनरेशन सुद्धा तिकडून हिंदू धर्म थांबून जातो, कारण तिकडच्या कोणाशी लग्न करतात. पण कितीतरी जे जेन्युइनली त्यांना हिंदूशी लग्न करायचं आहे, ते अजूनपर्यंत दे आर सर्चिंग, की अजून चांगलं प्रोफाईल का नाही मिळत. पण चांगली प्रोफाईल आहेत, बट दे नीड्स टू बी ॲडजस्टमेंट. आता माझा जो प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये पण अ, जेवढं काही आहे त्याच्यामध्ये पण काही ना काही ॲडजस्टमेंट असणार. आय डू नॉट नो व्हॉट दॅट ॲडजस्टमेंट इज गोइंग टू बी. पण आय एम द वन हू इज प्रोव्हाइडिंग सो मच टू लाईफ, सो मच टू लाईफ. जे मी पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. निसर्गामध्ये इंटरेस्ट, आजपर्यंत 39 इयर्स 11 मंथ्स माझं एज आहे आता. रीडिंगचा चष्मा नाही आहे मला आतापर्यंत. सो आज कितीतरी ब्राईड्सना वगैरे 4 वगैरे कितीचे वगैरे 4 नंबरचे वगैरे चष्मे आहेत. आणि मला एकदम फार विजनसाठी एकदम दूरपर्यंत एकदम जे आहे दॅट इज जस्ट 0.25 वगैरे, इट इज जस्ट नॉमिनल. त्याच्यासाठी चष्मा बनवायची सुद्धा ॲट दिस स्टेज गरज नसते. 40 झाल्यानंतर वगैरे येईल. पण किती ब्राईड्स आहेत, तर एवढी मी हेल्थची केअर घेतलेली आहे. फार विजनसाठी 0.25 बोथ आईज, आता जस्ट काही दिवसांपूर्वी चेक केलेलं, विच इज नॉमिनल, नथिंग. सो एक आई एवढी हेल्दी असलेली व्यक्ती, हायली एज्युकेटेड व्यक्ती, लोन नाही, मला नोकरी करायची गरज नाही, आय कॅन गिव्ह अटेन्शन टू द फॅमिली ऑल्सो. मुलीला सांगतात की ती दुसरी लोक कमवणारी पाहिजे मुलगी. मी सांगतो नाही कमवायची गरज आहे. घरात फक्त रिस्पॉन्सिबिलिटी जे आहेत तिकडे लक्ष दे. किती मुलींना हे सांगितलं जातं मुलाकडून, आणि फॉर दॅट दे आर सॅटिस्फाईड. आय रिअली डू नॉट नो हाव, की घरातलं पण बघ आणि नोकरी पण कर, आणि ते, आणि तिथून मग लग्न ब्रेक होणं वगैरे ते असतं. तर फोकस चांगलं जगणं, आयुष्य नीट जगणं याकडे फोकस आहे. तर आय एम ॲट द टॉप 0.1% ऑफ द प्रोफाईल्स. पण माझं लग्न नाही होत तर दुसऱ्यांनी जर आणखीन किती डेंजर म्हणजे असू शकतं ते विचार करा मुलांनी. काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या डोमेन्सवर तुम्ही काम करायचं आहे. कारण किती मुलांना तुम्हाला लोन्स पण असतात, किती काय काय नोकरी पण आयुष्यभर करायची गरज असेल, नंतर आणखीन किती काय काय असेल घरात, बहीण किंवा भावंड असं असेल लहान, मला तर नाही आहे. त्यामुळे त्याची पण काही जबाबदारी असतात, काही लग्न करून द्यायचं वगैरे की काय काय असं सगळं. तर आणखीन पण किती काय काय कितीतरी पॉईंट्स. तर हे आहेत. सो
पॉइंट तुमचं जे आहे ते तुम्ही म्हणजे बघा कसं म्हणजे ज्याप्रमाणे घेऊन जायचं आहे आयुष्य पुढे. सगळे पॉइंट्स नोट डाऊन करून. हां, आणखी एक पॉइंट जो ब्राईडमध्ये मी एक्सपेक्ट करू इच्छितो. लव्ह फॉर सिंपल लिव्हिंग अँड स्ट्राँग सोशल एथिक्स. म्हणजे तेच फॅमिली लाईफ, हजबंड इज इम्पॉर्टंट ते सगळं. आणि दुसऱ्या गोष्टी स्ट्रगल्स सगळीकडेच आहेत लाईफमध्ये. तर जी कोण असं नाही की जॉबला नाही जायला लागणार, माझ्याशी जे लग्न करेल तिला. पण काही ना काही स्ट्रगल्स असणारच लाईफमध्ये. विदाऊट स्ट्रगल कोणाचंच आयुष्य गेलं नाही. माझं नाही गेलंय, कोणाचंच नाही गेलंय. काही ना काही स्ट्रगल्स आहेत. मॅरिड लाईफमध्ये सुद्धा माझ्याबरोबर लग्न करून सुद्धा स्ट्रगल्स असणार. बट ते स्ट्रगल्स जे आहेत ते असे नाही आहेत की ते पावसापाण्यात बाहेर जाऊन नोकरीला जायचं आहे, तिकडे बॉसिंग आहे, तिथे प्रूव्ह करायचं आहे, तिथे आउटपुट काढून दर दिवशी किती किती त्या कंपनीसाठी द्यायचं आहे. मग तिकडे त्या रॅट रेसमध्ये राहायचं आहे. तर बेसिकली रॅट रेसमधून मी म्हणजे पाठवू नाही इच्छित माझ्या लाईफ पार्टनरला. आणि नेक्स्ट जनरेशनसाठी पण अशी सोय बहुतेक होईल, की नेक्स्ट जनरेशनला सुद्धा नोकर म्हणून कोणासाठी म्हणजे नोकरी म्हणून काम करायला नाही लागणार. सो दॅट इज माय फोकस. पण असा फोकस कोणाचा नसतो. सो ब्राइड्स डोंट लुक ॲट ऑल दीज काइंड ऑफ प्रोफाइल्स. वेन माय प्रोफाइल इज टू बी कन्सिडर्ड लाईक नाही, नाही हा जास्त एज आहे आणि हे तर काय म्हणजे हा नोकरी नाही करत काइंड ऑफ. बट आय एम द जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलून आय एम द रिअल जेम. आय डिक्लेअर इट. आय एम द रिअल जेम. द मोस्ट एलिजिबल, हाय क्वालिटीज, मॅक्सिमम क्वालिटीज असलेला हिंदू बॅचलर. हां. आणि ब्राईड्ससाठी आणखी एक मेसेज, की जे तुम्ही लग्न न करता 34-35 वगैरे हे जे होतंय तुमचं आणि पुढे लग्न नाही होणार आणि एकटे राहणार आणि ते कमवून तो जो आहे ना, धिस इज अन आय ओपनर. तो पुढे जाऊन आहे ना गव्हर्नमेंटमध्ये तो दान होऊन जाणार आहे पैसा. कारण स्वतःचं मुलंच नाही, स्वतःचा हसबंड नाही आणि तो जो पैसा जो आहे उगाच आज कमवून ह्या कॉर्पोरेटला, त्या कॉर्पोरेटला मी हे चेंज करणार, जॉब तसं होणार, मी आणखीन ही वरची पोस्ट मिळवणार, असं करणार. हे करून जे आहे ना, यू कॅन हॅव मनी बट इट विल नॉट बी पॉसिबल. इवन 35 ऑनवर्ड्स अँड ऑल. 34 नंतरच डिफिकल्टी आहे. 35, 36 टू हॅव ओन बायोलॉजिकल किड. हार्श ट्रूथ ऑफ लाईफ. इट विल बी डिफिकल्ट. 34, 35, 36 म्हणजे 33 झालं की समजाच त्यानंतर लग्न कुठे होणार आहे एक अनमॅरिड मुलीचं. म्हणजे कोण कारण अजूनपर्यंत अनमॅरिड राहिली तर मेंटॅलिटी असते. तर ती मुलगी जी आहे ती लग्नाचा डिसिजनच नाही घेत. 33, 33, 34 होत जातं आणि ते मग नो मॅरेज झोन आणि मग नो चाइल्ड झोन होऊन जातो. आणि मग कमवलेला पैसा करणार काय आहे ह्याचं तर लक्षात ठेवा. तो कमवलेला पैसा स्वतःच्या ब्लड रिलेशन म्हणजे स्वतःच्या ब्लड लाईन, स्वतःचं मूल असणं आणि त्याला पुढे हँडओव्हर होईल ते किती काय. अजूनपर्यंत कमवले हे ह्या पुढे इन्व्हेस्ट कुठे करून चांगल्या गव्हर्नमेंटमध्ये वगैरे तसं काही करू शकता. आणि देर आर अदर थिंग्स ॲज वेल. नाही, नाही मला असं नाही, करिअर आय वॉन्ट टू बी करिअर फोकस, आय डोंट वॉन्ट टू हॅव. ही जी मेंटॅलिटी झालेली आहे ना, नेगेटिव्ह फेमिनिस्ट मेंटॅलिटी, याने करून पुढे यांनी सगळ्यांनी पुढे जाऊन पॉप्युलेशन कोलॅप्सचं सगळं दिसत आहे. देशांमध्ये जर्मनी वगैरे सगळीकडे, जापान सगळं समोर आलेलं आहे चित्र. जापान, साऊथ कोरिया सगळं. आपला फर्टिलिटी रेट इंडियाचा केवढा खाली चाललेला आहे. USA मध्ये पण चाललेला आहे. पण ते काय ते लोक आणून बाहेरून लोक तिथे भरतील आणि त्यांचं ते होऊन जाईल. कोणाला US ला भरपूर लोकांना जायला हवं असतं. तर त्यामुळे ते लोक ते काही ना काही त्यांचं ते करतील, मेंटेन करतील कसं ना कसं. पण फॉर हिंदूज ॲज सच आपल्यासाठी आपला धर्मसुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी जर मुलींनी डिसिजनच नाही घेतले तर जाणार कसं पुढे आपलं रिच कल्चर, रिच हेरिटेज सगळं. सो बिग मेसेज टू द ब्राईड्स, प्लीज 31 वगैरे त्याच्या 31 हायेस्ट. जस्ट डोंट थिंक अबाउट दॅट कॉर्पोरेट जॉब. करणार काय आहात तुम्ही तो म्हणजे पुढे आणखीन कमवून ठेवून पायलअप करून ते लग्न करायचा म्हणजे ऑप्शन बंद होऊन जातो. म्हणजे ऑप्शन बंदचा अर्थ हा करा लग्न कोण म्हणजे हा मुलं कोणाचा ब्रेन वॉश झाला तर ते पण करतील असे मुलीशी लग्न की जिथे पुढे मुलंच नाही होणार आहे अशाची. ब्रेन वॉश कोणाला झालेली मुलं मिळतील किंवा करून मिळतात. काय नाही लग्न त्यात काय वी डू नॉट वॉन्ट टू हॅव चाइल्ड वगैरे असं असं काही कोणी मुलीने अगदी समजवलं ते आपले करतील आणि तो आपला सगळी त्या मुलीची जबाबदारी, मूल तर होणारच नाही त्या लग्नातून आणि उगाच आपल्या त्या फिमेलची जबाबदारी घेऊन आयुष्यभर आपलं सगळं आपलं स्वतःचं घर, स्वतःचं सगळं सगळं काही शेअरिंग ना.
तिचे आजार काय पण जे काही होईल ते सगळी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर. तुमचं फ्रीडम गेलं, तुम्हाला मूल नाही, तर ते मुलांना मी मेसेज देतो. त्यामुळे राईट ज्या एजला आहे त्या ब्राईडशी लग्न करा, यंगर पॉप्युलेशन जे आहे त्यापैकी. आणि मुलींनी प्लीज आय ओपनर परत परत सांगतोय, जे 26, 27, 28, 29, 30, 31, प्लीज 31 तरी ॲट द मोस्ट टेक द डिसिजन ऑफ मॅरिंग अ गुड गाय, हॅव्हिंग चिल्ड्रन, गुड होम फॅमिली लाईफ. आणि ते कॉर्पोरेटचं ते खूळ जे कुठून आलेलं आहे, ते जी झगमग झगमग जी काही दुनिया आहे, एका स्टेजनंतर मूल नाही होणार स्वतःचं, आणि त्यानंतर मग नुसता एकटेपणा आहे, नो हजबंड, नो चाइल्ड, आणि मग फक्त ते मग फोकस तेवढ्यावरच ठेवायचं. आणि ते कॉर्पोरेट लोकांना तर हवंच आहे ना. व्हॉट दे आर, इफ दे आर गिव्हिंग यू 1 लाख, 1.5 लाख, दॅट इज पीनट्स दॅट दे आर पेईंग. त्या प्रमाणातलं ते काम करून घेत आहेत म्हणून ते देत आहेत पीनट्स. 1.5 लाख, 2 लाख जरी पगार जो असेल तर दॅट इज पीनट्स. दे आर युझिंग यू, दे आर युझिंग युअर टाइम आणि युअर पीक एज ऑफ लिव्हिंग गुड फॅमिली लाईफ. यू आर नॉट मेड फॉर अ कॉर्पोरेट. काइंडली अंडरस्टँड दॅट. हे कॉर्पोरेट कल्चर हे जे आलेलं आहे वेस्टमधून, हे जे त्यांना, जे पुंजीवादी जे लोक आहेत, त्यांना त्यांच्या कंपन्या चालवायच्या आहेत, त्यांना त्यांच्या फॅमिली, त्यांची लग्न करून करून, स्वतःच्या मुलामुलींची लग्न करून त्यांचं जनरेशन्स वाढतायत. एखादे केस सांगाल तुम्ही, नाही नाही ह्या ह्या फॅमिली, रिच कुठल्या फॅमिलीमधलं वाढत नाहीत वगैरे, रेअर केसेस असू शकतात. पण मोस्टली जे आहेत ते त्यांची लग्न करून वगैरे स्वतःचं वाढत आहेत. अँड दे आर जस्ट युझिंग द कॉमन पब्लिक. आणि 1 लाख 1.5 लाख पगार वाटतोय तो खूप मोठा छान काय वाटतोय, आयुष्याचं निघून गेलं. आणि आणखी एक गोष्ट सांगतो की हे न करता सुद्धा मी तर जगू शकतोय ना. टुडे ऑर एनी टाइम इन माय लाईफ आय कॅन अफोर्ड अ वर्ल्ड टूर. मी जाणार नाही आहे ते पण सांगतो. लग्नाचा टॉपिक आहे म्हणून मी सांगतोय क्लिअरली, मला काही जायचं नाही आहे. आय कॅन अफोर्ड वॉट युरोप टूर, US टूर, कुठलीही टूर. इट्स पीनट्स फॉर माय फॅमिली. बट इच्छा नाही आहे बाहेरच्या देशांमध्ये कसलं ते, व्हॉट काइंड ऑफ मीट दे सर्व, जे हिंदूज नाही खात. गाय, बैल, डुक्कर, मगर, काय काय कुठे कुठे काय अजिबात नाही. त्यामुळे आय कॅनॉट ईट इन सच रेस्टॉरंट्स. कधी नेमका चुकून माकून गेलो बिलो तरच कुठेतरी काहीतरी असंच दही खाऊन किंवा काय वगैरे असं फळं खाऊन वगैरे कसं तरी दिवस काढेन. काय छोट्या काय 3-4 दिवस, 5-6 दिवसाच्या टूरला वगैरे नेमकं कुठून जाणं झालं वगैरे असं तर बहुतेक तर नाहीच. तर समजून घ्या, एज निघून जात आहे, तुम्हाला वापरलं जात आहे, आणि तुम्हाला फक्त ते करिअरचं नुसतं एक ड्रग दिलं जात आहे. डू धिस, डू दॅट. एक असं एक तिथे झगमगते वातावरण, आणि एक टीम, आणि एक असं त्याच्यातून एक आउटपुट काढायचं आहे, आणि असं पुढे पुढे एकदम असं फ्लुएंट इंग्लिश आणि काय वगैरे सगळं. इवन आय एम फ्रॉम अ कॉन्व्हेंट. आणि कधी ठीक आहे, एनिवेज त्याबद्दल नाही जास्त बोलत. आणखीन काही मेसेज जे द्यायचे ते बोलतो. हां, आय वॉन्ट टू मॅरी लाईफ पार्टनर हू विल कम्प्लिटली ट्रस्ट मी. की मी बोलेन ती पूर्व दिशा. आय एम अ हायली एज्युकेटेड पर्सन. आय हॅव अ प्लॅन. की ती माझं जे काय आहे ते एक फोकस जे आहे, मूल असणं, चांगलं आयुष्य जगणं, घरात म्हणजे सगळं म्हणजे जे काय हवं हवं तेव्हा मध्ये मध्ये, कधी कधी हवं तेव्हा गुड फूड, सप्लिमेंट्स सच ॲज, कधी कधी ब्रेक घेऊन घेऊन जे काही जसं चालतं आयुर्वेदानुसार, कधी हे खाल्लं कधी ते खाल्लं, म्हणजे जसं की ब्राह्मी, आवळा, दुसरं काही, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, मेथी, ह्या ज्या गोष्टी आहेत, शंखपुष्पी ब्रेनसाठी, मग त्याच्यातलं कुठलं घ्यावं, काय घ्यावं, हे जे मला नॉलेज आहे, ऑब्व्हियसली माय लाईफ पार्टनर विल ऑल्सो बेनिफिट फ्रॉम इट, राईट. आणि तिचंही चांगलं होईल. तर ह्याकडे माझा फोकस आहे. आणि किती ज्या लोक आहेत जे बाहेर जातात ते हे सगळं नाही फोकस करू शकत. म्हणजे इवन, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर, मुली ज्या आज बाहेर जात आहेत, जॉब 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 जॉब, सकाळ संध्याकाळ जॉब जॉब, सकाळी जा, रात्री लेट नाईट, 7, 7:30, 8 वाजतात घरात यायला किती मुलींना. स्वतः मुलींच्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे, मुलगी 11 वाजता घरात येते, तुम्हाला हे ॲडजस्ट करावं लागेल. मुलीचा पगार किती, 1.5 लाख. कशाला ॲडजस्ट करू? मी म्हणालो सोड जॉब, मला नको आहे 1 रुपया. नाही नाही नाही, करिअर फोकस. उलटं काय, नाही तू जॉब नाही करत, तू काय. मग आज आणि आणि त्या मुलीचं वय आज पण अनमॅरिड आहे, 36 आहे, 36-37 आहे.
अशा मुलींचं काय, व्हॉट व्हॉट आर दे गोइंग टू, हे मी लाईव्ह एक्झाम्पल सांगतोय म्हणून मी मुलींना मेसेज देतोय की 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख पगार, 24 लाख पॅकेज वर्षाचं, 25 लाख पॅकेज झालं आता. मुलीचं वय किती, 36, 36.5, मूल होणारच नाही स्वतःचं. नो बायोलॉजिकल चाइल्ड ऑफ ओन. पृथ्वी तलावर आलेलो आहोत, बायोलॉजिकल चाइल्ड असणं स्वतःचं. आता काही लोक बोलतील काय पण, ॲडॉप्ट करा, असं करा, अमुक करा, तमुक करा, कोणाचंही घ्या. हां, ज्यांना बायोलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्यांना ओके, पण ज्यांना बायोलॉजिकल प्रॉब्लेम ज्या वयात बेसिक यंग एजमध्ये नव्हते, ब्राईड्सना वगैरे, तर त्यांना तसं ब्रेनमध्ये फीडिंग नाही द्यावं, किंवा आय एम बायोलॉजिकली फाईन, सो ऑब्व्हियसली आय वॉन्ट टू हॅव माय ओन बायोलॉजिकल किड. सो तर मुलींना तो मेसेज आहे, 24 लाख पगार वर्षाचा, 26 लाख, ते काय ऑन साईट आणि काय ऑफशोअर, काय 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 म्हणतात, तिकडे जायला काय, फॉरेनला जायला काय वगैरे, इथे तिथे कंपनीमध्ये ही पोस्ट ती पोस्ट, काय काय, नो बायोलॉजिकल किड, बोल दिया क्लिअरली. जे सत्य आहे, वास्तव आहे, ते फेस करा. कोणी हे झालं, हे पॉप्युलेशन ह्यांचं येणारच नाही पुढे. ह्यांचं पॉप्युलेशन येणार नाही, ह्यांचं तर यायला हवं होतं जगात. अडाणी झोपडपट्टी वगैरे त्यांचं पॉप्युलेशन येत आहे बाहेर. आणि हे अशा ज्या मुली आहेत, ज्यांचं नेक्स्ट जनरेशन एक काय दोन काय 3 मुलं, जर मुलं मुली चिल्ड्रन असलं तरी पण दॅट इज वर्थ फॉर द व्हॉट, फॉर द हिंदू रिलिजन, फॉर द कंट्री अँड फॉर द वर्ल्ड. पण त्यांचं पॉप्युलेशनच नाही. का तर वी आर लाईक फेमिनिस्ट, वी वॉन्ट टू बी, वी लाईक. सो हे चक्कर जो आहे ना, हे कॉर्पोरेट वाट लावत आहे, वापरून वापरून घेत आहे, समजून घ्या. तुमच्या आयुष्याची बर्बादी करता आहे हे कॉर्पोरेट, कॉर्पोरेट करता करता, किंवा कॉर्पोरेट पण नाही, किंवा नुसत्या नोकऱ्या, नोकरी 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 करायची. ही मुलगी करते म्हणून दुसरीला करायची. 10वी फेल मुलीशी पण माझं बोलणं झालेलं आहे. म्हणजे कधी 27-28 वर्षाची मुलगी, 4-5 वर्षापूर्वी, ती पण सांगते नोकरी करायची तिला. करायचं काय? घर चालवणार कसं कोण? मुलगा म्हणजे एक जबाबदार जर घराची घेणारी जर व्यक्तीच नाही तयार, तर करायचं काय? म्हणून तर मी अनमॅरिड आहे अजूनपर्यंत. कारण कुठली मुलगी पहिलं म्हणजे म्हणजे जे चांगले काही रेअर प्रोफाईल्स होते, ते ते काही ना काही कारणाहून ते प्रोसीड नाही करू शकलो. चांगले बोलणारे, वेल मॅनर्ड, चांगले. आणि दुसरे काही किती तर काही त्यांना इंटरेस्टच नाही. नोकरीच बोलतात, पुढे काही बोलायचंच नाही, तर काय करायचं काय त्यांना? सगळीकडे त्यांना डोळ्यासमोर जर नोकरीच दिसते, नुसतं सकाळ संध्याकाळ रात्र दिवस जर नोकरीच दिसते त्यांना, तर फॅमिली लाईफ म्हणून एक नवरा आणि स्वतःचं मूल आणि ते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जसं मी ओपनली क्लिअरली सांगतो की लग्न व्हावं आणि त्यानंतर असावं नेक्स्ट जनरेशन, आणि त्याला मी असा अभ्यास घेईन तसा. मी स्वतः टीचिंग प्रोफेशनमध्ये होतो. मी 9 वर्ष DTSP, RF, अँटिनाज हे सगळे स्ट्रॉंग इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स मी शिकवलेले आहेत. मी एक्झामिनर होतो ह्या सब्जेक्ट्सचा. मुंबई युनिव्हर्सिटी अप्रूव्ड, वायवाला बोलवलं जायचं, म्हणजे तोंडी ओरल्स साठी अप्रूव्ड एक्झामिनर ह्या सब्जेक्ट्सचा. सो दॅट्स माय स्ट्रेंथ. आणि त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओज मी बनवेनच माझ्या चॅनल्सवर, त्या म्हणजे विषयांची वगैरे, ती वेगळी गोष्ट आहे. पण तर त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला भरपूर मी चांगलं ज्ञान, शिक्षण, मॅथमॅटिक्स वगैरे सगळं शिकवू शकतो. पण मला अजूनपर्यंतच्या ब्राईड सर्चिंगमध्ये, एवढ्या वर्षांमध्ये, 2012 पासून आतापर्यंत, मला अशा एकही ब्राईडने मला हे नाही सांगितलं की हो, म्हणजे त्याच्यापैकी मी 0.1% ब्राईड्स मी एकदम मी बाजूला ठेवतो, ज्यांना एकदम स्पेशल आणि ओके मी मानलं त्याला, ओके. त्यांच्या मनात होतं असेल अशा टाईपचे विचार वगैरे, की म्हणजे हो नेक्स्ट जनरेशन वगैरे. पण असं कोण हेच नाही कोणाच्या मनात क्लिअरली कळतं की पुढची पिढी आहे, त्याला शिकवायचं आहे नीट, त्याच्याकडे अभ्यास, त्याची शाळा, त्याचं हे चांगलं त्याला करायचं आहे. माझ्या मनात आहे. कशाला? अरे मग कोण मुलींच्या मनातच नाही की पुढचं मूल म्हणजे काय हे व्हावं. म्हणजे हे काय पुढे जाऊन पण काय तर, आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ, आय वॉन्ट टू अटेन धिस पोझिशन इन ऑफिस, आय वॉन्ट धिस, आय एम एन इंडिपेंडंट गर्ल. अरे आय एम एन इंडिपेंडंट काय? मग मी पण इंडिपेंडंट आहे. मला तर मी तर बिना जॉबचा इंडिपेंडंट आहे. मी तर वर्ल्ड टूर काही सगळीकडे मी फिरत राहीन. आणि एका मेलला काय, माझ्या हातात आता S25 अल्ट्रा आहे, S22 अल्ट्रा आहे माझ्याकडे. सॅमसंगचे एवढे
चांगले चांगले फोन्स आहेत माझ्याकडे. मी नुसतं एक सेल्फी स्टिक घेऊन नुसतं सायकलवर घेऊन पण मी फिरलो जगभरात, तरी मी यूट्यूब चॅनल कुठच्या कुठे नेऊन काय करेन मी. पण असं नाही असतं ना करायचं. म्हणजे एक्झाम्पल देतोय, जसं की मुली सांगतात आय हॅव करिअर, आय हॅव करिअर. मी यूट्यूबच्या मागे एवढा मी हे करेन की काय, म्हणजे असं नाही ना चालत. पण फॅमिली लाईफ आहे, फॅमिली म्हणून जगावं लागतं. नुसतं काही एकाच गोष्टी मागे नसतं धावायचं. किंवा मी जर म्हणालो मी पीएचडी करणार 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 करणार, मी पीएचडीला ऍडमिशन घेतली होती, पण त्यांना गाईड सेम म्हणजे दूरवर होती, राजस्थानमध्ये होती, आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये तिथे गाईड अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी गिव्हअप केलं ते. तर तर असं ते दॅट वॉज मच अर्ली ॲट अ एज ऑफ 28-29 मला वाटतं. पण असं जर अचानक इकडून काहीतरी काढलं नवीन, तर नाही चालत ना. फॅमिली रन करायची आहे, तर काही गोष्टी त्या हँडल कराव्या लागतात तशा. तर हा मोठा मेसेज आहे की बी प्रॅक्टिकल. लोकांना, मुलांना पण मुलींना पण. मुलांना पण हे की बेसिक तर सरळ सांगेन तुम्हाला, मॅरी अ सिम्पल गर्ल. माझं जसं आउटलुक आहे, मेकअप हे ते, बूट चपला नको नको तेवढे खर्च हे ते वगैरे करणारे नको आहे. मी माझी लिस्ट आउट तयार केलेली आहे. माझ्या मूव्हीज वगैरे आयुष्यभर एवढे बघून झाले, मला स्वतःला मूव्ही बघायला कुठेच जायचं नाही. आई आणि मी आम्ही एवढे मूव्हीज बघितलेले आहेत. तर मला तर अशी मुलगी हवी आहे जिला मूव्ही बघायला आवडतच नाही. थिएटरमध्ये जायला जी म्हणेल नाही नाही मला काही इंटरेस्टच नाही. अशी मुलगी हवी आहे मला जी म्हणेल अरे मला काही हे काही महागडं कपडे बिपडे हे ते काहीच नाही. मला फक्त तू, मी, आपलं नेक्स्ट जनरेशन, आपली फॅमिली, आपलं सुख, आपण खुश राहू ते हवंय. आणि अशा बोलणाऱ्या ना मुली खूप म्हणजे खूप कमी मिळाल्या मला मॅट्रिमोनियल्स म्हणजे साईट्सवर वगैरे, जे काही कधी फोनवर बोललेलं आहे. मी कधी कोणाला भेटायला नाही गेलोय, पण की नाही नाही मला ते काय नाही. मी म्हणजे जर काही सांगितलेलं आहे की तुला नीट सगळं आहे, एसी वगैरे घरात सगळं नीट, एअर प्युरिफायर वगैरे सगळं नीट, खायला प्यायला तुला काही प्रॉब्लेम नाही, काही कमतरता नाही. मग आणि बाकी फॅसिलिटीज वगैरे सगळं, इलेक्ट्रिसिटी, पाणी वगैरे सगळं, हां ते सगळं आहे. आय डू म्हणजे ॲप्रिशिएट, काइंड ऑफ ॲप्रिशिएट शब्द न बोलता, पण हा आहे. पण मला मेन म्हणजे नॉन स्मोकर आहे ना व्यक्ती, हे आहे वगैरे हे हे बोलणारं. हां, आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पण चाललेलं काय आहे, व्हॉट ब्राईड आर सर्चिंग इज मी. 12 लाख कमवते वर्षाचे, 16 लाख कमवणारा मला. मग मी स्टेटस लोकांना मी दाखवणार माझा हे. अरे पण तो त्या किती मुली फिरवून बसलेला असेल मुलगा, तो लपून बसलेला असेल, त्याचं सगळं नंतर बाहेर पडेल, तर त्याचं काय. जर तो तसा असेल पण त्याला काही दुसऱ्या काही वाईट सवयी असतील, जसं की स्मोकिंगच्या असतील किंवा अल्कोहोलच्या असतील, तर त्याचं काय. अरे तो 16 लाख पॅकेजवाला असेल, चल 18 लाख पॅकेज, चल 20 लाख पॅकेजवाला असेल, मी सांगतो, पण त्याला लोन घेऊन त्याला पुढं आयुष्य, त्याला घर घेऊन वगैरे सगळं करायचं असेल, त्याचं कंपॅरिझन माझ्यासमोर काहीच नाही. आय आय एम अ लोन फ्री गाय. आय लिव्ह विथ माय पेरेंट्स. घरात माझ्याकडे जी मुलगी राहायला येईल तिला काही लोन बिनचं काहीच टेन्शन नाही. पण जर अशी कुठली मुलगी असेल, दुसरी कोणतरी सर्च करते कोण दुसरा मुलगा, की जिला नाही नाही नवऱ्याला घेऊनच वेगळं राहायचंय, मी अशीच जाणार, मग बसा लोनचे ते पिसत बसा. मुलांनाही सांगतोय तुम्हाला पिसत राहायचंय का, तर करा अशा मुलीशी लग्न. मी तुम्हाला पिसवत ठेवेल आयुष्यभर. आणि दुसरी गोष्ट हे की 2018 सालापासून, सी दीज आर देर विल बी मेनी टेक अवेज फॉर ऑल ऑफ यू फ्रॉम ऑल दीज. ह्या म्हणजे असं ठरलेलं नव्हतं जास्त, म्हणजे पर्सनल रिलेटेड बोलेन मी या व्हिडिओमध्ये, जनरल ठेवेन असं विचार होता. पण बोलता बोलता मोस्टली मेनली मेनी पॉईंट्स दॅट वर कवर्ड वॉज फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि मग मी आता हे म्हणतो की असं कव्हर केलं तर ह्याच्यामधले टेक अवेज काय आहेत ते म्हणजे घेऊ शकतात. बॉईजच्या रिलेटेड जे आहे, गर्ल्सना तर डायरेक्ट काही मेसेज मी दिले की मॅरी ॲट द राईट एज. तर लाईफकडे फोकस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां, आणि 2018 सालापासून वगैरे मी जेव्हा जॉब वगैरे बंद केला, आणि त्यानंतर नंतर तर 19-20 ते 20-21-22 ते सगळं कोविडमध्येच गेले सगळे आयुष्यातले वर्ष, सगळ्यांचेच गेले ते. तर आय डिड रिअलाइज 19 वगैरे की देर इज नो पॉईंट इन सेंडिंग माय लाईफ पार्टनर टू अ वर्क प्लेस. नो मॅटर वॉट, कितीही चांगली अगदी असली मुलगी जिने मला ॲश्युरन्स दिलं की नाही नाही, अरे मी अशी तर बोललीच नाही कुठली मुलगी. फर्स्ट आणखी एक पॉईंट, ज्यांना जॉब करायचा आहे त्याच्यापैकी एकही मुलीने हे नाही सांगितलं मला की व्हाय शी वॉन्ट्स टू डू द जॉब. आय बिलीव्ह दॅट माणूस जो असतो, मॅन, जो जॉब करणं, मी तर जॉब नाही करत, मी जॉब कॅटेगरीमध्ये नाही आहे, ते क्लिअर करतो. पण एक एनी मॅन समाजात 99% मेल
तो जेव्हा जॉब करायचा म्हणतो तर तो ह्यासाठी म्हणतो की त्याला स्वतःच्या आई वडिलांना त्याच्या स्वतःच्या घर चालवायला, घराचं रेंट भरायला, घराचं स्वतःचा मुलगा मुलगी बायको ह्यासाठी मी पैसे कमवतो. बट मुली ज्या आहेत त्या मॅट्रिमोनियल साईट्सवर वगैरे या मिळणाऱ्या ज्या आहेत त्या सांगतात की आय आय वॉन्ट टू बी इंडिपेंडंट. मी माझ्यासाठी कमवते. अरे तू तुझ्या मुलासाठी नाही कमवत आहे. स्वतःचं मूल होईल त्याच्यासाठी नाही का? यू आर नॉट अर्निंग फॉर युअर हजबंड. सो हजबंड इज यू असं असंच आय मीन अनमॅरिड आहेत पण यू आर लुकिंग ॲट अ लाईफ दिस वे. और मॅरिड पण आहेत जे ते असं बघतायत का? तर हे असं बघतायत आहेत, खरं आहे. यू आर अर्निंग फॉर युअर सेल्फ अँड यू आर नॉट अर्निंग फॉर द फॅमिली ॲज अ होल. देन दॅट इज टोटली रॉंग. म्हणजे तो देन व्हॉट इज द यूज ऑफ गोईंग आउट आणि ते सगळं जॉब करणं वगैरे. कारण मुलंच नाही तर काय, देन व्हॉट आर यू गोइंग टू जस्ट पाईल अप अँड देन पाईल अप मनी अँड मनी अँड मनी अँड मनी. त्याच्यामध्ये माणसाचा लाईफ सुद्धा हे झालं ना, रखडला ना तो. म्हणून सांगतो एक मुलांना पण, यू कॅन मॅरी अ सिम्पल गाय, सिम्पल गर्ल, सॉरी सिम्पल गर्ल, बॉय कॅन मॅरी अ सिम्पल गर्ल आणि who is ready to do the basic traditional responsibilities. आणि ते ट्रेडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे माझ्या तर त्या हे आहेत. म्हणजे किती लोकांना असं वाटतं की आताही समोर बोलताना खूप टीका करायला खूप आवडेल कोणाकोणाला. हा बोलतोय एकदम हाऊसवाईफ म्हणजे घरात तिला एकदम असं डांबून ठेवणार. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट सच काइंड ऑफ थिंग्स. मी हे बोलतोय की घरात राहून ती मी जसं खातो तसं वरचेवर कधी ना कधी जे मी म्हणालो, आवळा, B12, मोरिंगा, कॅल्शियम, हे ते वगैरे सगळं खाणं, स्वतःकडे लक्ष देणं, AC रूममध्ये बसणं, ब्रीदिंग करणं, स्वतःच्या मुलाला चांगलं एकदम लक्ष देणं, घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या बेसिक असतात त्या करणं. पण घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी नुसत्या बोललं की हां, नाही, म्हणजे तो हा म्हणजे असं आहे. चेंज द माइंडसेट. माझी नाही, तू असा विचार करणाऱ्यांनी चेंज करा माइंडसेट. ओके. की धिस इज अबाउट अ मॉडर्न लाईफ. ओके. जो मुलगा जो फायनान्शियली स्टेबल फॅमिलीला बिलॉंग करतो, एखादा माणूससुद्धा दुसरा, समजा मी नाही दुसरा कोण, जो समजा वेल टू डू आहे आणि सांगतोय की त्याच्या वाईफने जायची गरज नाही आहे जॉबला, तर दॅट इज वॉट ही इज दॅट इज वॉट ही इज ट्राईंग टू ऑफर टू हिज वाईफ. पण जर अशाच जर बाहेर प्रोफाईल्स मिळत गेले की सगळ्यांची माइंडसेट एकाच दिशेने चालली आहे, त्यांनी काही मग करूच नाही शकत ना मग. तर अरे आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. आय एम टॉकिंग अबाउट अ गुड लाईफ, घरात राहणं, क्वालिटी लाईफ. हे पण ते कसं आहे, कितीतरी असेच बोलतात, ब्राईड असंच बोलणार की नाही नाही हा हाऊसवाईफ बोलतोय, हाऊसवाईफ, हा हाऊसवाईफ. मग हाऊसवाईफ म्हणून जर झालं ना, तर त्याच्यामध्ये मी सांगतो त्याचा अर्थ हे होतो की 100% कुकिंगची रिस्पॉन्सिबिलिटी तिने घेणं. हां, जे मी तर डिक्लेअर केलेलंच आहे की 60-65% जरी करते तरी मी 40-45% आय कॅन सपोर्ट, राईट. सो तिथे मी कन्सेशन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, कधी वर्षातून वगैरे आउटिंग. व्हेरॅज ओल्डन डेजमध्ये हाऊसवाईफचा अर्थ हे असायचा की लेडी घरातच नुसती पडून आहे वर्षानुवर्ष. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. आय एम टॉकिंग अबाउट एक वर्षातून कधी शी इज गोईंग, म्हणजे मी अँड माय वाईफ आर गोईंग फॉर सम आउटिंग, कुठे अलिबागला गेलो किंवा असं कुठे आउटिंग वगैरे ते झालं. किंवा घरात बसून रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी इन विच द हजबंड अँड वाईफ दे आर रीडिंग गुड स्क्रिप्चर्स सच ॲज द भगवद्गीता. आरामात ACमध्ये बसून वगैरे हे वाचणं. किंवा घरात बसून चॅन्टिंग करणं दोघांनी एकमेकांसोबत. नंतर गप्पा मारणं चांगल्या, पॉझिटिव्ह आयुष्याबद्दल, म्हणजे पुढे कसं आपण जगायचं चांगलं याबद्दल बोलणं. सो दिस इज द मॉडर्न काइंड ऑफ लाईफस्टाईल दॅट आय मीन टू से. मे बी मेनी जस्ट डेलिबरेटली टॉक दॅट वे, असं बोलत असतील किती ब्राईड्स किंवा की नाही नाही हा तर म्हणजे हाऊसवाईफ ह्या अशा टाईपचं बोलतोय. तर ते तसं नाही. इट इज अ स्पेशल काइंड ऑफ रॉयल लाईफ दॅट आय टॉक अबाउट, जे एक जॉब करणारी मुलगी सुद्धा जगू नाही शकत. 34, 35, 36 वयाची मुलगी जी 10, 11, 12 तास एक ऑफिसमध्ये जाऊन तिथे जे काय काम एक त्या ऑर्गनायझेशनला करणार आणि त्या बदलीची जे काय 70-80 हजार, 1 लाख काय पगार काय मिळवणार. ऑन दी अदर हँड, गर्ल जिला समज असेल, अगदी मी म्हणतो अगदी 10वी पास सुद्धा, लेट्स से,
मला तर हवं आहे MSc मॅथमॅटिक्स किंवा अशी मुलगी, पण एक 10वी पास वगैरे सुद्धा समजा, तर ती एक रॉयल लाईफ अशी जगणार की जी एक मुलगी माझ्याबरोबर अशी जगू शकते, लग्न करून, एक 10वी पास सुद्धा, जे एक कॉर्पोरेटमध्ये काम करणारी 1.5-2 लाख महिन्याचे कमवणारी सुद्धा नाही जगू शकणार. कारण घरात राहणं म्हणजे फ्रीडम. घरात राहणं म्हणजे केज नाहीये. घरात राहणं म्हणजे फ्रीडम. फ्रीडम फ्रॉम गोइंग आउट डेली, ट्रेन, बस, मेट्रो, पाऊस, ऊन, वारा, नॉट युजिंग द वॉशरूम ऑफ द कॉर्पोरेट किंवा त्या ऑफिस विच इज शेअर्ड बाय सेव्हरल अदर एम्प्लॉईज. सो नॉट युजिंग दॅट. अशा बारीक सारीक गोष्टी आहेत. नंतर बाहेर जाऊन इकडे तिथे सर्दी, खोकला, इन्फेक्शन न होणं. बारीक सारीक पॉइंट्स आहेत. घरात घर बसल्या समजा इडली खावी वाटली, डायरेक्टली न बनवायची इच्छा आहे आणि समजा इडली किंवा डोसा खावा वाटला, तर डायरेक्ट घरात येऊन खाऊ शकते. कधी आठवड्यातून 2दा कधी खावी वाटली माझ्या लाईफ पार्टनरला, तर ती खाऊ शकते. कशी? घरात बसून, आरामात. कुठे? बेडरूममध्ये बसून, अगदी यूट्यूब बघत. विच अ गर्ल हू इज अर्निंग, आणि नुसतं ते कॉर्पोरेट 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 आणि तो जॉब, आणि मी आउटपुट काढणार, मी जावा येतं, मला ओरॅकल येतं, मला कोडिंग येतं, हे येतं. शी कॅनॉट एन्जॉय इट. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर टू यू. त्यामुळे डोळे उघडा नीट आणि आयुष्याची खरी खुशी जी आहे त्याकडे लक्ष द्या. जे जॉबला जातात रात्री 10 वाजता वगैरे, किती वेळा येतात, 9 वाजता येतात, 8 वाजता येतात, ट्रेन, मेट्रो, बस, कोण 7 वाजता येतात वगैरे. चला 7 वाजता येतात म्हणू, 6 वाजता येतात म्हणूया ऑफिसमधून वगैरे. मी एक BSc मॅथमॅटिक्स मुलीशी लग्न केलं समजा, नोकरी नाही करायला तयार आहे. ती घरातच आहे. तिला वाटलं स्वतःच्या मुलाबरोबर किंवा मी, ती आणि मूल जाऊन संध्याकाळी चल 5 वाजता आज आपण जाऊन गार्डनमध्ये आज आपण हे करूया, टाइम स्पेंड करूया. शी कॅन डू इट ना. पण एक कॉर्पोरेटमध्ये काम करणारी एक 37 वयाची जर एक फिमेल आहे, हु हॅज ऑलरेडी लॉस्ट दिस, आय मीन ही जी मॅरेज वगैरे हे सगळ्या ह्या गोष्टीतून ती बाहेर निघालेली आहे. म्हणजे मॅरेज होणंच नाही जिचं शक्य, स्वतःचं मूल होणंच नाही शक्य, तिला हा आनंद मिळणारच नाही. त्यामुळे हे असं पॉप्युलेशन किती आलेलं आहे ह्या एज रेंजमध्ये, जिथे स्वतःचं मूल न होणं, जसं मी ऑलरेडी म्हणालेलो आहे. पण यंगर मुलींनी शिकून घ्यावं ह्या सगळ्यातून, ते मला सांगायचं आहे. जे आहे ना यंगर जनरेशन, मला माहित नाही ते आता काय जेन झी काय वगैरे, जे कुठलं वयोग्रुप काय जे काय आहे ते 25, 26, 27, 28, हे बघा की आज आय ओपनर दिलेला आहे मी ह्या व्हिडिओच्या थ्रू, की काय चाललेलं आहे समाजात ते. तर रिअल खुशी हे नुसते त्या नोटांचं ते थप्प्या मारण्यात, म्हणजे अकाउंटमध्ये इथे वाढतायत 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 वाढतायत, ह्याच्यामध्ये नाही आहे. पण आयुष्याची खरी मजा, खरा आनंद, स्वतःचं एक स्पाऊस, स्वतःचं नेक्स्ट जनरेशन, आणि त्यामुळे म्हणजेच आयुष्यात पुढे एकटेपणा नसणं. आणि एकटेपणा असतो तेव्हा मग अँझायटी हे ते वगैरे सगळे दुसऱ्या त्या गोष्टी असतातच सगळ्या. आणि त्या कॉर्पोरेटमध्ये नुसतं ते सतत ते प्रूव्ह करत राहायचं. इट इज अ ग्लिटर वर्ल्ड, इट इज अ फेक वर्ल्ड. क्लिअरली समजून घ्या. ते जे कंपनीवाले आहेत किंवा कुठलाही कंपनीवाला, त्यांना तुम्हाला वापरून घेऊन त्याला त्याचं प्रॉफिट काढून घ्यायचं आहे. या प्रॉफिटमधून जे काही आहे ते तुम्हाला दिलं जातंय 1 लाख किंवा 1.25 लाख किंवा 1.5 लाख काहीतरी, आणि त्याच्यावरून तुम्हाला वाटतंय की वाह वाह आपण काय हे आहे. ज्यांना गरजू आहे ना नोकरी कोणी करावी, जे गरजू आहेत ना त्यांनी नोकरी करावी. ओके. तर मी हे जे त्यांना म्हणतोय त्या मुलींना की ज्यांना एक अवेलेबल, म्हणजे एक चांगली लाईफस्टाईल होऊ शकते एक चांगल्या माणसाशी लग्न करून, एका मेलशी, जसा की मी पण एक आहे, एक आय एम द टॉपमोस्ट 0.01% टॉपमोस्ट मधला मी ब्राईड, ग्रूम, सॉरी, ग्रूम. माझ्या ज्या म्हणजे क्वालिटीज ज्या आहेत या व्हिडिओमध्ये सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आय ओपनर लक्षात ठेवा. समाजाला पुढे घेऊन जायचं आहे, स्टंटेड नाही करायचं आहे, आणि स्वतःला प्रोटेक्ट करा, मुलांनी पण मुलींनी पण.
अशा लोकांपासून वाचा जे स्वतःला त्यांना लग्न नाही करायचे आहेत आणि नुसतं लग्नाचे हे वाईट हे वाईट ते वाईट लग्न. हॅव युअर ऑप्शन्स ओपन. हॅव युअर ऑप्शन्स ओपन लाईक आय हॅव डन. की आतापासून आता 39 आहे, 40, 41, 42. लेट मी ट्राय. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, कोण कॉन्टॅक्ट करेल, चांगली कोण मुलगी मला पटली विचार तिचे, कोण मला तर अशी हवी आहे की जी समोरूनच मला सांगेल की हो राजीव, आय वॉन्ट टू लिव्ह द रेस्ट ऑफ माय लाईफ टाईम विथ यू. मी तर खुश एकदम. अशी मला आवडेल प्रोफाईल. हू इज रेडी टू ॲक्सेप्ट मी फॉर व्हॉट आय एम. तर तर ते ऑप्शन ओपन ठेवणे रॅदर दॅन 25व्या वयात डिक्लेअर करतायत मुलं, आय मै शादी नाही करेगा, मी कधी नाही करणार. आणि मग ते दुसऱ्यांवर परिणाम. हां, हो, हे. तर स्वतःचे ऑप्शन स्वतः ओपन ठेवा. स्वतःचे ऑप्शन दुसरा कोण क्लोज करतोय आणि त्याला व्हिडिओ बनवावा वाटला, आपण बंद करा. कदाचित कोणाला माहीत, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याला काय बायोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तशा कुठल्या मुलाला, किंवा त्याचा काही ट्रॉमा असेल काही पास्ट रिलेशनशिपचा. असे ऐकलेले आहेत मी मुलं ज्यांची ऑलरेडी पास्ट रिलेशन वगैरे होते आणि त्यांना कोणाशी आता पुढे लग्न करायचं नसेल. त्यांना त्या एका व्यक्तीच्याच जे काही रिलेशन होतं तेच आता लक्षात ठेवून पुढे करायचं नसेल, म्हणून स्वतःही नाही लग्न करायचं आणि दुसऱ्यांनाही काहीतरी सल्ले द्यायचे की हे. तर माझं मत हे आहे की स्वतः लॉक होऊ नका आधीच, कोणाच्या विचारांमध्ये येऊन लॉक होऊ नका. ही डिक्लेअर स्वतःच्या मनाला करून बसू नका की लग्न नाही करायचंय. कीप युअर ऑप्शन्स ओपन. जसं मी ठेवलेलं आहे, ऑप्शन ओपन ठेवा. 42, 42.5, मे बी 43 नाही झालं, देन आय वुड टेक अ कॉल, मे बी दॅट टू. की कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी 43 हो 44 हो तरी पण मला 31 पर्यंतच हवी ब्राईड. पण ते नंतर मग त्यांना पण नको होईल, असं होणार मग 31च्या आतले वगैरे असतील त्यांना. मी जेव्हा 44 जर समजा झालो, अनमॅरिड राहिलो, आणि मग त्यांना म्हणजे मग नाही 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 नाही, आताच नाही नाही वाले असतात कितीतरी, मग तो एज डिफरन्स अति होतो वगैरे ते होतं. देन दे आय माईट कन्सिडर की नाही आता इथून काही लग्न होणं नाही आहे वगैरे, असं मे बी कन्सिडर करणे. आणि मग तिथून मग ठीक आहे, मग एकटं आयुष्य जगायचं आहे ते माहीत आहे. किती काही प्रॉब्लेम्स येणार एकटं वगैरे, पण दोन्ही साईडला प्रॉब्लेम्स आहेत. लग्न होणं पण प्रॉब्लेम आहे, लग्न नाही होणं पण एक प्रॉब्लेम आहे, लग्न झालं तरी पण त्या लग्नात पण प्रॉब्लेम आहेत. बट आय बिलीव्ह दॅट वी ॲज ह्युमन बिंग शुड फॉलो द नॅचरल वे ऑफ लिव्हिंग विच हॅज बीन हॅपनिंग अक्रॉस, नॉट जस्ट इन आर रिलिजन बट एव्हरीवेअर इन द वर्ल्ड, ऑल रिलिजन्स. की लग्न होणं, पुढे पुढे पिढी वाढणं, हे जे नॅचरल वे ऑफ आयुष्य जगणं आहे. आज काही नोकऱ्या म्हणून काही गोष्ट आली, की कॉर्पोरेशन म्हणून, आणि काही सो कॉल्ड काही जावा आला, आणि ते कोडिंग आलं, आणि काही आणखीन दुसरं काय काय हे आलं, काय 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 हे हायरार्की, आणि जॉब करा आणि टीम लीडर बना आणि हे करा. त्याचा अर्थ काय ह्युमन बिईंग्सनी काय लग्न न करणं आणि स्वतःचं मूल न असणं आणि हे आहे काय? डू यू नॉट फील ईच अँड एव्हरी वन हू इज लिस्निंग, ही हे पुरं सगळं ब्रेनवॉश आहे, हे सगळं ह्या श्रीमंत लोकांनी करून ठेवलेलं आपल्यासारख्या कॉमन पब्लिकचं. माझं नाही, पण भरपूर कॉमन पब्लिकचं. सो गेट इन टू द रियालिटीज ऑफ लाईफ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यांना नोकरीची गरज आहे, कोणाचा नवरा सांगतोय की नाही नाही मला गरजच आहे, आणि त्या मुलीला पटतंय की हां तिला आयुष्यभर तो पैसा कमवायचाच आहे, ते फॅमिलीला सपोर्ट करायला, कसले लोन भरत राहायला, आणि तो नवरा आणि बायको मिळून काही लोन भरत राहत आहेत घराची, आणि काय असं आयुष्य जगताय, तर त्या मुलीला पटतंय तर ओके आहे. बट स्वतःहून जी ते गरज नाही आणि चांगला मुलगा जर मिळणार आहे, लाईक मी, म्हणजे आणखीन कितीतरी ग्रूम्स मिळणं डिफिकल्ट आहे माझ्यासारखे, खूप रेअर आहेत. पण मी म्हणतो लेट्स अज्युम मिळतंय तर मिळवा आणि ॲडजस्ट करा. म्हणजे माझ्या एवढे तर आय एम द बेंचमार्क. क्लिअर मी सांगतो, आय एम द बेंचमार्क. सगळं काही म्हणजे तर माझ्याबरोबर म्हणजे कंपॅरिझन आहे. इवन गावातल्या मुली जर कोण ऐकत असतील किंवा तिथे ऐकला जात असेल व्हिडिओ, तर कोकणात राहणाऱ्या मुलीसाठी आय एम द बेस्ट प्रोफाईल. प्रोव्हायडेड गोत्र सेम नाही पाहिजे, म्हणजे वशिष्ठ गोत्र नाही पाहिजे, मध्य नाडी नाही पाहिजे, मकर राशी नाही पाहिजे, देन आय एम द बेस्ट प्रोफाईल.
आय एम ॲट द टॉप, आय एम द टॉप मोस्ट प्रोफाईल फॉर मॅरेज. तर तसं बाकी तर मुंबईतले जे कोण सर्च करत आहेत, ग्रूम्स सर्च करत आहे मुली, तर तुम्हाला म्हणजे माझे जे काही आहे ते ऑब्व्हियसली तो बेंचमार्कच आहे सगळं. तर त्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला ते मग ते काय मग ते काही गोष्टी मग त्या सोडून द्याव्या लागतील. म्हणजे दुसरा कोण जेव्हा तुम्ही सर्च करत आहात तेव्हा. एव्हरीवन इज नॉट सर्चिंग मी, राइट? जसं मी सांगितलं की गोत्र वेगळी आणि मकर राशी नसली. आता कोण मकर राशीवाली मुलगी आहे, ती ऐकत असेल, तर ऑब्व्हियसली मी अँड शी आर नॉट द बेस्ट मॅचेस. सेम गोत्रवाले ऐकत असतील आता कोण व्हिडिओ हा माझा, तर मी आणि ते दे आर नॉट द मॅचेस. ऑब्व्हियसली सेम गोत्रात तर लग्न होत नाही, राईट? किंवा मीन राशी असेल तर ते पण होत नाही. मीन आणि सिंह प्रीती षडाष्टक आहे. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत, तर 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 त्यांनी जे त्यांना तुमच्यासाठी जे तुम्ही जे सर्च करायचे आहेत ग्रूम्स, तर ते तुम्ही म्हणजे बघा, मी माझे बेसिक पॉईंट्स कितीतरी माझे सांगितले, तर ते करू शकता. तर ओके. तर झालं तेवढं डिस्कस केलं मी या व्हिडिओमध्ये. आणखीन पण व्हिडिओ बनवेन यापुढे. तर हा व्हिडिओ पाहिल्यासाठी धन्यवाद. आणि फर्स्ट व्हिडिओ जो होता मराठीतला, तसे तर मी हिंदीमध्ये भरपूर बनवलेत व्हिडिओ इंजिनियर राजीव तावडे चॅनलवर. पण आता ह्या बेस्ट फूड अँड फन चॅनलवर म्हणजे आई आणि माझा जो चॅनल आहे त्याच्यावर मी बनवतोय. तर फर्स्ट जो व्हिडिओ होता लग्न पार्ट 1 भाग 1, त्याला चांगला रिस्पॉन्स, भरपूर व्ह्यूज आले. 100-150 व्ह्यूज आले एका दिवसात. लाईक्स आले. 3 जणांनी सबस्क्राईब केलं, त्यासाठी धन्यवाद. एक पॉझिटिव्ह कमेंट आहे, त्यासाठी धन्यवाद. तर हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.